उद्याच्या आषाढी सोहळ्यासाठी काही तास शिल्लक राहिलेले आहेत. खरं तर राज्यभरातनं पोलीस पंढरपुरात आलेले आहे. पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपल्यासोबत जिल्हा अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब आहेत. सर, कशा पद्धतीनं वारीचं नियोजन झालेलं आहे? इथं इंटिग्रेटेड कंट्रोल रूम सेंटरमध्ये आम्ही सगळं CCTV कॅमेराचं फीड घेतलेले आहे. पंढरपूर पूर्ण शहर, मंदिर परिसर, मंदिरचा आतमध्ये परिसर आणि सगळं पार्किंग, बसस्टँड, रेल्वे स्टेशन हे सगळं फीड आम्हाला दिसते. इथं आम्ही बसून आमचा पोलीस अधिकारी अंमलदार दिलेले आहे. कुठेही काही इश्यू झाला तर ते लगेच मेसेजेस येतात आणि आम्ही खाली ग्राउंड स्टाफला हे करतो. तसंच इथं AIचं पण आम्ही वापर केलेले आहे, जेणेकरून आम्हाला किती गर्दी आहे AI काउंट देते. किती गर्दी आता मंदिर परिसरामध्ये, मंदिर आतमध्ये किती लोकांचं दर्शन झालं. तसेच आम्हाला तिथं अलर्ट्स येतात की हीट मॅप्सद्वारे कुठं चेंगराचेंगरी होऊ शकतं. नंतर आमचा या फेशियल रेकग्निशन थ्रू कुठं क्रिमिनल या छेडछाडी, चेन स्नॅचिंग देण्यासाठी तिथं पूर्ण आमचा AIचं सिस्टम वापर करतो आहे. तसंच आम्ही पहिल्यांदा 5G टेक्नॉलॉजी आमचा भारतामध्ये आम्ही उपयोग करणार आहे. इथं आमचा पंढरपूर शहरामध्ये सगळ्यांचा मोबाईल जॅम होऊन जातात, एवढं लोक येतात. त्यासाठीच आम्ही 5G फोन्स ते वॉकी टॉकीसारखं पण काम करते आणि त्याला सेपरेट बँड दिलेले आहे, जेणेकरून आमचं जे इकडं बसलेले कंट्रोल रूमद्वारे जे माहिती खालसा ग्राउंड स्टाफला इन्फॉर्मेशन देण्यासाठी केलेले. तसंच 2G BSNLचं फोन आहे. इथं पूर्ण BSNLचं नेटवर्क आम्ही उभे केलेले आहे, जेणेकरून आम्हाला कम्युनिकेशन प्रॉपर भेटेल. माऊली पथकाबद्दल काय सांग? छेडछाड आणि चेन स्नॅचिंग, पाकेटमारी हे सगळं होत असतात एवढं गर्दीमध्ये. त्यासाठीच आम्ही माऊली स्क्वॉड्स तयार केले. आता जे मानाचं पालखी आले त्याच्यासोबत पण आमचा टोटल 12 टीम होते. तर एकही आतापर्यंत चेन स्नॅचिंग या असा इन्सिडेंट्स दिसले नाही आहे, दाखल नाही आहे पोलीस स्टेशनला. तसेच आम्ही तीर्थक्षेत्र पोलीस करतो, जे मिसिंग होतात. आम्हाला कॅमेरामध्ये पण काही लोक मिसिंग होतात, काही मंदिरमध्ये दिसतात बट मंदिरच्या बाहेर नंतर ते मिसिंग होतात. तर ते करण्यासाठी तीर्थक्षेत्र पोलीस आहे, टेक्नॉलॉजी आहे, तिथं आम्ही हॉटस्पॉट्स दिलेले आहे, जेणेकरून एकही माणूस मिसिंग होणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण आम्ही व्यवस्था केलेली आहे. साधारण किती लाख भाविक येण्याची शक्यता आहे तुमच्या कालचा आम्ही AI ड्रोनद्वारे जे 2 मानाचा पालखी आहे त्याच्यासोबत वाकरीमध्ये आलेले भाविक मोजलं तर एक 15 ते 16 लाख लोक त्यांच्यासोबत आलेले आहे. आज अजूनही वाढतील, 30 लाखपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच आम्ही पूर्ण पोलीस प्रशासन यावर्षी 10,000पेक्षा जास्त पोलीस, आम्हाला अधिक पोलीस भेटलेले आहे. आणि खास करून आम्हाला स्पेशलाइज फोर्स, SRPF, RCP, QRT आणि हे गर्दी मध्ये एक होल्ड अँड रिलीज करण्यासाठी कार टीम्स, अल्फा टीम्स असं आम्ही वेगवेगळा पोलीस फोर्स, रिझर्व्ह पोलीस फोर्स ठेवलेले आहे. एकंदरीत सुरक्षित वारी होण्यासाठी आमचं पूर्ण पोलीस प्रशासन आता तयारी झालेलं आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री येत आहेत, त्यांची कशी तयारी केलेली आहे? मुख्यमंत्री साहेबांचं पूर्ण जे रूट आहे ते चेक केलेले आहे. तसंच ते व्हिजिट करणारे व्हेन्यू असतील तिथं आमचा पोलीस तैनात आहे आणि खास करून त्यांच्या सुरक्षेसाठी वेगळं टीम आणि फोर्स आम्ही लावलेले आहे. हे होते अतुल कुलकर्णी सर. कॅमेरामन दिनेश सह, जगदीश डांगे, LS मराठी, पंढरपूर.